सर्वप्रथम सर्वांना जय भीम। आज मला असं वाटतं की दरवर्षी आज 5-6 वर्ष झाली मी कंटिन्यूली बाबासाहेबांना वेगळ्या प्रकारचं अभिवादन करण्याचा प्रयत्न करतोय। मी कैलाश खानवडे सर जे महाविद्यालय या ठिकाणी शिल्पकला विभागामध्ये शिक्षण घेतोय। तर ह्या वेळेसची कन्सेप्ट आहे माझी की अँटीबायोटिक बाबासाहेब, आणि त्याच्यामध्ये मी बाबासाहेबांना गोळ्यापासून तयार करण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये मला हे दाखवायचं आहे की बाबासाहेब म्हणजे अशी अँटीबायोटिक आहे, अशी टॅबलेट आहे की ते प्रत्येक गोष्टीचं रोग निदान आहे। आणि त्याच्यामुळे मी तिथे इंजेक्शन पण लावलेलं आहे। त्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, विधिमंडळ, न्यायपालिका, प्रशासन, प्रसार माध्यमे, जात, वर्ण, लिंग, प्रदेश या सर्व गोष्टींचं जर इंजेक्शन असेल ते भारतीय संविधान आहे। आणि त्याच्यामुळे मी ते भारतीय संविधानामध्ये इंजेक्शन लावण्याचा प्रयत्न करतो। आणि त्याच्यामुळे हा अँटीबायोटिक बाबासाहेब म्हणून हा प्रोजेक्ट यावेळेस करतो। बाबासाहेबांना वेगळं अभिवादन। सध्याची परिस्थिती पाहता मला वाटतं की ह्या गोष्टीची गरज आहे। सांस्कृतिक प्रगल्भता ती येणं खूप महत्वाचं आहे। सांस्कृतिक प्रगल्भता आल्याच्या नंतर एका ठिकाणी बाबासाहेब म्हणतात माझी 10 भाषणं नव्हे, वामनदासचं एक गाणं नव्हे, म्हणजे बाबासाहेबांचा कलेबद्दल असणारा दृष्टिकोन आणि कलाकार म्हणून व्यक्त झालं पाहिजे। त्याच्यामुळे मी काही 4 ओळी लिहिलेल्या आहेत। माणसांच्या प्रत्येक रोगांची गोळी वेगळी आहे, माणसाच्या प्रत्येक रोगाची गोळी वेगळी आहे, तू मात्र माणसांच्या मेंदूला भेदाला रोग बरा करणारा एकमेव गोळी आहेस, बा प्रिय बा भीमा। आणि हे अँटीबायोटिक बाबासाहेब म्हणून मी कन्सेप्ट सादर करतोय आणि व्यक्त होण्याचा प्रयत्न करतोय।